उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नवी मुंबईमधील ऐरोलीमध्ये रोड शो सुरू आहे। तर नवी मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये हा रोड शो सुरू आहे। ऐरोली, घणसोली, खोपरखरणे आणि तुर्भे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा रोड शो। नवी मुंबई पालिकेमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये थेट लढत होणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो ऐरोलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो। तर एकनाथ शिंदेंनी आपल्या रोड शोवर या ठिकाणी भर दिलेला आहे। काल ठाण्यामध्ये त्यांनी रोड शो केला होता आणि आज नवी मुंबईमध्ये त्यांचा हा रोड शो। प्रत्येक उमेदवारासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे। तर नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो। भाजप आणि शिवसेना अशी थेट लढत या ठिकाणी होणार आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे डोंबिवलीमध्ये ठाकरेंना मोठा धक्का। ठाकरे सेनेच्या 2 अधिकृत उमेदवारांचा भाजपमध्ये प्रवेश। पुण्यामध्ये ठाकरेंचे 2 बंडखोर उमेदवार सुद्धा भाजपवासी। पुणे महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केलाय। प्रभाग क्रमांक 11 मधील अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। बाळासाहेब धनवडे यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिला। चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोथरूडमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला। पुणे महापालिकेतल्या प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मधल्या 2 बंडखोर उमेदवारांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय। डोंबिवलीमध्ये देखील ठाकरेंच्या अधिकृत उमेदवारानं अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय। राहुल भगत यांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केल्यानं भाजपचे मुकुंद पेडणेकर हे बिनविरोध विजयी झाले। दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत राहुल भगत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला।